आता संपूर्ण बिल्डिंगमध्ये वाळवी लागलेली आहे. सगळ्या ठिकाणी वाट लागलेली आहे. भिंतींमधून हो, पाणी सब येतंय. भिंतींमध्ये नाही, सगळं हे वरून गळपत आहे. ची या अवस्था. ही बिल्डिंग सगळ्या पाडून नवीन बिल्डिंग बांधल्या तरच काहीतरी प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. पाऊस आला की जीव नकोसा होतो. असं वाटतं की आता ही कोसळली बिल्डिंग. म्हाडावाला आमचा आहे, आमच्यासाठी आहे की मालकासाठी आहे? इलेक्शन आहे तर मी काम करू शकत नाही. सगळ्यांना हे करायला लागतं. हां, नाही त्याच्यानंतर कोविड आला. कोविड झालं. आता वॉर चालू झालं. म्हणजे सगळं काही त्याच्या एकट्यावरच आहे. बाकी आमच्या समोर इतके एवढे टॉवर झाले. कारण इथे नवीन जेव्हा होतात तेव्हा सुद्धा जैन लोकांशिवाय कोणाला जागा नाही असं स्पष्ट सांगणाऱ्या गिरगावामध्ये अशा प्रॉपर्टीज होत आहेत की मराठी माणूस तिथे गेल्यानंतर जैन ओनली. काही एक रिपेरिंगचं पण नाही काम करत आहे ना कसलं बिल्डिंगचं का. त्याला सांगायला गेलं मेरा काम चालू आहे, मेरा वर्किंग चालू आहे. अरे किती वर्ष वर्किंग करणार तू? पण ही अशी अवस्था असेल ना तर म्हणजे मराठी माणसांनी इथे राहू नये हा सगळा प्लॅन आहे या लोकांचा, असं तर मी स्पष्ट म्हणेन. हाय हॅलो नमस्कार, मी माधवी वाडकर नवराष्ट्र मुंबईमधून तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, मुंबईची ओळख ही इथल्या चाळ संस्कृतीशिवाय अपूर्ण आहे आणि आज आपण अशाच एका ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेल्या चाळीमध्ये उभे आहोत आणि ती चाळ म्हणजे गिरगावची जगन्नाथ चाळ. गेली 15 वर्ष ह्या चाळीने इथे एकत्र राहून अनेक पिढ्याने सलोख्याचा, सणासुदीचा आणि सामाजिक बांधिलकीचा वारसा जपला. पण हा झाला भूतकाळ. आजचं जळजळीत वास्तव काही वेगळंच आहे. अनेक वर्ष उलटून गेली, पुनर्विकासाची मोठी मोठी आश्वासनं दिली गेली, मात्र मालक, विकासक आणि प्रशासनाच्या अत्यंत ढिसाळ आणि निष्क्रिय कारभारामुळे येथील रहिवासी आजही कमालीच्या असुरक्षित, अस्वच्छ आणि अत्यंत धोकादायक परिस्थितीत जगण्यास हतबल झाले आहेत. आपण बघू शकतो की येथील भिंतींना गेलेले तडे, कुठल्याही क्षणी कोसळेल असा हा जिना आणि पावसाळ्यात घरात होणारी पाण्याची गळती. सामायिक जागा तर सोडाच, पण रहिवाशांच्या घरांच्या आतील अवस्था पाहिली तर डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही. तात्पुरत्या मलमपट्टीवर आणि दुरुस्तीवर ही मोडकळीस आलेली रचना आज उभी आहे. रहिवाशांचं दैनंदिन जीवन म्हणजे रोज मृत्यूच्या छायेत जगण्यासारखं झालं आहे. पावसाळा जवळ आला की इथल्या कुटुंबाचा थरकाप उडतो. लहान मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न दररोज ऐरणीवर येतो. अस्वच्छतेमुळे आणि आरोग्याच्या गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत आणि या सततच्या अनिश्चिततेमुळे इथल्या रहिवाशांच्या मनावर प्रचंड मानसिक ताण निर्माण झाला आहे. आपण बघितली घरांची सिच्युएशन काय आहे, कशी स्थिती आहे, पण तरीही आज अनेक कुटुंब ह्या जगन्नाथ चाळीमध्ये राहत आहेत. आता आपण जाऊया, थेट संवाद साधूया ह्या कुटुंबाशी आणि त्यांच्याकडून जाणून घेऊया नेमक्या त्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत, कुठल्या अशा अडचणी आहेत त्यांना दररोज त्यांना सामना करावा लागतोय आणि नेमकं का नाही अजूनही इथे काही बदल आपल्याला होताना दिसत आहे. आपण इथे बघू शकतो काही रहिवाशी संघ आहे, कुटुंब इथे आपल्यासोबत आहे. आपण आधी ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधूया आणि त्यांना विचारूया नेमकं त्यांचं काय म्हणणं आहे, त्यांचं मत जाणून घेऊया. नमस्कार आजी, काय सांगाल? नमस्कार. 15 वर्ष ही जुनी जगन्नाथ चाळ आहे, होय. बरोबर? हो. किती वर्ष झाली तुम्ही इथे? 50. 50 वर्ष झाली तुम्ही इथे राहताय. हो. खरं तर गिरगाव म्हटलं की ही चाळ संस्कृती आली, हो, पण आज ह्या चाळीची अवस्था फार बिकट बिकट आहे, दिसते. बिकट आहे. पण काय अडचणी तुम्हाला वाटतात की तुम्हाला आता ज्या समस्यांना सामोरं जावं लागतंय हो, दररोज? सगळ्याला सामोरच जावं लागतंय. पावसाळ्याचा जवळ येतोय, होय, पावसाळा जवळ किती येते. अडचणी येतात पावसाळा जेव्हा येतो तेव्हा काय काय प्रॉब्लेम? अगदी सगळे बिल्डिंग पडाय झालेली आहे. पाणी गळते, मी हो. अक्षरशः बघितलं की भिंतींमधून हो, सब पाणी येतंय. भिंतींमध्ये नाही, सगळं हे वरून गळपत आहे समोर.
संपूर्ण पूर्णपणे हो गळतंय. सगळी खोली. बाहेरची बारकी जी खोली आहे ना त्याच्यात काही उपयोगच नाही. काही राहता बिता येत नाही असं. झोपता बिपता सुद्धा. पावसाचं धो धो पाणीच गळतं तिथे. इव्हन मी बघते की जिने सुद्धा हो चालण्यासारखे नाही चालणे फार नाही. रिस्की असं वाटतं की हो. कधीही हे कोसळू कधीही शकतं. कोसळू आमची तर मग एक पट ही एक भाग पडलं ते. अच्छा, हो. एक भाग पडला हो होता. भाग पडला म्हणजे भाग म्हणजे ही भाग पडलंय वरचं. अच्छा, हे वरचं पडलं हो. होतं, भाल पडले हो. होते. आणि काय तिथून वाटतं धो 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 गळतोय असं असं धो-धो पावसातून करतंय? पाणी. जर का आज आमच्या या माध्यमातून तुम्हाला असं वाटतं की ह्याच्यामध्ये काही बदल घडावा, हो. काहीतरी हो सांगावंसं वाटतंय, काहीतरी तर हो. काय सांगाल? करायचं काहीतरी व्यवस्थित. आपण पुढे आजोबांकडे जाऊया, त्यांना विचारूया त्यांचं मत काय आहे. मी ह्या बाजूला येते. काय सांगाल आजोबा? किती वर्ष झाले तुम्ही इथे राहताय? मी 75 वर्ष झाली. 75 वर्ष झाली ह्या चाळीमध्ये राहताय. काय ह्या एकंदरीत आता सध्याची परिस्थिती बघता ह्या चाळीची अवस्था? ही बिल्डिंग सगळ्या पाडून हं. नवीन बिल्डिंग बांधल्या तरच काहीतरी प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. नाही तर प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाही. त्या जुन्या जुन्या बिल्डिंग तसंच जरासा रिपेट करत करत काही प्रॉब्लेम काही सॉल्व्ह होत नाहीये. ते सगळे नवीन नवीन म्हणजे चांगले चांगले लाकडी वगैरे ते घेऊन जातात आणि कुठली तरी दुसरी आम्ही लास्टच्या पहिल्यामधल्या लास्ट खोलीत राहतो. तिथे अशी ती भिंत आम्ही बांधलेली आहे. ती अशी खचत खचत चाललेली आहे. ती भीती वाटते. कधी कधी भिंत खाली येईल तर पंचायत होईल. मग ते सगळं वरचं डोलला खाली आलं तर काय करायचं. खालून बघितलं खाली काय असे केलेले आहेत. खाली लादी वरती लादी आणि मध्ये ताती लाद असं कन्स्ट्रक्शन आहे ते. तर काय सांगाल आज जर का सांगायचं असेल काय बदल घडावा किंवा इथे ह्या गोष्टी बदलल्या पाहिजे तर काय? बिल्डिंग पाडूनच नवीन बांधल्या पाहिजेत. बिल्डिंग काढून नवीन नवीन बांधल्या पाहिजे असे इलाज नाही काही. आपण पुढे जाऊया आणि त्यांच्याशी संवाद साधूया. काय सांगाल मी तुम्हाला सुद्धा विचारते. जगन्नाथ चाळ गेली 15 वर्ष ही चाळ गिरगाव संस्कृती आपण म्हणतो. गिरगाव म्हटलं की चाळ संस्कृती येते आणि जर का आज आपण ह्या चाळीची अवस्था बघितली तर अगदी दयनीय अशी ही अवस्था आहे. भिंतीमधून पाणी येतंय आणि जिने सुद्धा असे नाहीयेत की जिथे आपण चालवू शकतो. दैनंदिन कोणत्या समस्या आहेत ज्यांना तुम्ही सामोरे जाता आणि आज जर का आपल्या नवराष्ट्राच्या माध्यमातून तुम्हाला हे सांगायचं असेल तर ते काय असतील त्या समस्या? आतापर्यंत 130 वर्ष बिल्डिंगला झाली. अच्छा 130 30 वर्ष झाले. हे महत्वाचं आहे. पहिला म्हणजे अजूनपर्यंत कोणी शब्द नाही काढला. प्लस जिने चढताना वगैरे आता वयस्कर लोक आहेत 60-70 वर्षाचे त्यांना हे जिने बॅलन्स करताना एवढा वेळ लागतो ना, कधी त्यांची गुटली खाली येईल त्याचा जिम्मेदारी कोण? बरोबर. तसेच पाऊस आला की जीव नकोसा होतो. असं वाटतं की आता ही कोसळली बिल्डिंग वगैरे. 13 वर्षापूर्वी ह्या लोकांनी MOU केलं होतं आमचं आणि 14 वर्ष तो करेल बोलला होता. करेल बोलला आणि त्यांनी काय लक्षात दिला नाही आणि त्याचा NOC रद्द नाही केला आणि म्हाडावाले का आमच्याकडे जरा पण काय लक्ष देत नाही. आम्ही बरेच कंप्लीट केल्या वगैरे. हा म्हाडावाला आमचा आहे, आमच्यासाठी आहे की मालकासाठी आहे हे आम्हाला कळत नाही. आणि एवढे वर्ष झाले, आज जवळजवळ 15 वर्ष झाले म्हाडावाल्याने एक पण रिपेअरिंग नाही केली अजून काही भरपूर काय झालं. आणि इथे बरेच नेते लोक येऊन गेले, बरेच मोठमोठे आश्वासन वगैरे देऊन गेले. फक्त ते बोलतात ना, एक म्हण येते आश्वासनाची, ते काही करत नाही, येतात टाळी वाजून निघून जातात. हे करण ते करण काय करण, पण अजूनपर्यंत तरी पण आम्ही त्यांना हे करतोय, बोललो काहीतरी त्यांच्या यांनी पण काहीतरी होईल पुढे मागे वगैरे, पण अजूनपर्यंत तरी काय झालं नाही. कौलं पडतात 5ची 20-25 गेल्या पावसात 20-25 कौलं खाली पडली होती. एवढं पर्यंत झालंय. काय बोलणार आणखी. आणि एवढी भीती वाटते ना आता वगैरे की काय करावं त्या मालका समजा. आता त्यांच्याकडे 7% म्हणजे 60 लोक आणि आमच्याकडे 40% लोक आहेत. तर ते 60 लोक म्हणजे सरसच आहेत ना. मग तुम्ही 60 लोक नाही करू शकत, तर मग 40 लोकांनी मग काय करावं? काहीतरी करायला तर पाहिजे की नाही. तुझ्याकडे जर गन असेल आणि आमच्याकडे तलवार आहे, तर तुझी गन सरस आहे ना, मग तू काहीतरी कर ना. करणं गरजेचंच आहे. कुटुंब एकत्र म्हणजे ह्या चाळीमध्ये जर आपण बघितला हा प्रकल्प जगन्नाथ चाळ आणि जावावाडी करून 592 लोक आहेत. 579 लोक अच्छा, ही कुटुंब एवढे इथे राहतात. राहतात. अच्छा, आणि हे सगळे तुम्ही आता एकत्र आलेले आहात आणि तुम्ही या विरुद्ध तुम्ही लढाई करताय लढाई असं मी करतोय म्हणेन. आम्ही, लढाई करतोय. पण म्हणजे तुम्ही जसं मी म्हटलं की कुटुंब अनेक राहत आहे. कुटुंब आलं की तिथे ज्येष्ठ मंडळी आली, त्यासोबत लहान मुलं सुद्धा आली आणि ही अवस्था बघता आपण लहान मुलांना जेव्हा बाहेरच्या ह्या परिसरामध्ये खेळायला पाठवतो, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल की दररोज जेव्हा मध्ये मध्ये कौलं पडतात आहे. काही किती वेळ incident झालं? तुम्हाला माहिती की जे झाले त्या दिवशी किंवा असं काही घडलंय की जे मध्ये आपल्या तिकडे जेव्हा मी कचरा काढत होतो ना, त्या वरनं 2 कौलं पडले. म्हणजे मी कचरा काढून पुढे गेलो आमच्या अंगणातला, जरा पुढे जातो तर 3 कौलं खाली पडली. जर ते डोक्यावर पडले असते तर मी डायरेक्ट एक तर वरतीच होतो, नाही तर वाचलो असतो. मग ह्याचा जिम्मेदार कोण? म्हणजे जर काही जीवितहानी झाली इथे हा. आणि ती होण्याची शक्यता आहे, आहे तर ना, त्याची जिम्मेदारी यावर्षी कोण तर घेणार? आहेच. यावर्षी तर
खूपच भीतीच वाटते आम्हाला. काय करावं काय समजत नाही मालकाविरुद्ध कुठली ऍक्शन घ्यायची वगैरे. पावसाळा जवळ येतोय. मी म्हणून तुम्ही जसं म्हणालात, की पावसाळा जवळ आल्यावरती अजून त्रास होतो. मला त्याबद्दल कोणी काय सांगाल, की मागचा पावसाळा आला होता तेव्हा ह्या काही समस्या होत्या ज्यांना तुम्हाला सामोरं जावं लागलं आणि आता काय तुम्ही डोक्यामध्ये विचार काय करताय? कारण आता मे महिना संपत आलाय, पावसाळा येईल. सगळ्या ठिकाणी लिकेज आहे इकडे. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे भरपूर ठिकाणी लिकेज आहे. जेव्हा इथे साधं वाडीत आम्ही कोणता सण साजरा करू शकत नाही. फटाके लावले तर घरात माती पडते. कधी बिल्डिंग खाली येईल. आता तुम्ही साधारण बिल्डिंग तरी बघताय की कशी साईडला खचले, भिंत सोडलेली आहे डायरेक्ट. कोणाला काही पडलेलं नाही. इथे विधानसभा अध्यक्ष आपले अरविंद सावंत सुद्धा, आपल्या नार्वेकर, अरविंद सावंत, उपमुख्यमंत्री शिंदे, एकनाथ शिंदे ह्या सगळ्यांना लेटर देऊन सगळ्या गोष्टी करून सुद्धा अजून काही दखल घेत नाही. एवढा तो मालक पॉवरफुल आहे का? सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हे काहीतरी सेटिंग आहे याच्यामध्ये या लोकांचं, पैसे भरतात. आणि हे आम्हाला अजिबात दाद देत नाहीत कोणी. शेवटी आणि ह्या म्हणजे हे सरकार जे आहे, हे सरकार जेव्हापासून आल्यापासून ही भानगड चालू आहे. 2013ला आमचा MOU झाला होता. 2013 पासून काहीही प्रगती नाही. दरवर्षी पहिलं 33-7 मध्ये आम्ही होतो. 33-7 मध्ये त्यांनी काय सांगितलं, आता 2 वर्षात मी हे करायला घेतो म्हणून. आणि प्रत्येक वेळी काही ना काहीतरी कारण, इलेक्शन आलं हे सुद्धा त्या माणसाने कारण आम्हाला सांगितलं. इलेक्शन आहे तर मी करू शकत नाही, सगळ्यांना हे करायला लागतं. त्याच्यानंतर हे झालं, हां नाही, त्याच्यानंतर कोविड झालं, आता वॉर चालू झालं. म्हणजे सगळं काय ह्याच्या एकट्यावरच आहे. बाकी आमच्या समोर इतके एवढे टॉवर झाले, पण ह्याला स्वतःला काय करायचंच नाही आहे, इच्छा नाही त्याची, त्याकडे पैसे नाही आहेत. आणि असं असताना सरकार पण आम्हाला साथ देत नाही या गोष्टीमध्ये. म्हणजे तुम्ही मालकांकडे गेला होतात. ही हो, सगळी अवस्था तुम्ही सांगितली होती आणि त्यांनी उत्तरं काय दिली पण तुम्हाला त्याच्यावरती? मालक सांगतो मी मग करतो एवढंच बोलतो, फक्त आणि करतोच. करत 14 नाही. वर्ष एकच दर- शब्द आहे, करतो करतो. दर एक 6-7 महिन्यांनी एक लेटर पाठवतो, अशी अशी प्रगती झाली, असं झालंय आणि तुमच्यामुळे होत नाही, तुम्ही हे करता. आमच्यावरती इव्हिक्शनच्या केसेस टाकलेत त्यांनी, की तुम्ही राहत नाही. आज तुम्हाला मी माझी खोली दाखवली कशी काय परिस्थिती आहे, आणि त्याच्यामध्ये ते जर राहायला सांगत असेल तर आम्ही कसं राहणार त्या खोलीमध्ये? आणि मी विचारेन की जेव्हा तुम्ही जसं म्हणालात की भाल पडला होता किंवा काही हां. अचानक काही गोष्टी पडतायत किंवा हम्म. झडतायत, मग ह्याची सगळं काही नीट करण्याचं काम कोण करतंय? म्हणजे हे पुन्हा रिपेअरिंगचं काम आम्ही तुम्ही तुमच्या खर्चाने आम्ही करता? म्हाडाला सुद्धा अप्रोच झालो होतो या गोष्टीसाठी. आम्ही आमच्यापर्यंत आम्हाला जे शक्य असेल ते आम्ही करतो. पण मेन भालबिल ज्या गोष्टी आहेत, ह्या गोष्टी आमच्या आवाक्यात नाहीत. ह्या गोष्टी म्हाडानी किंवा जबाबदार या माणसांनी केल्या आहेत. कारण त्या ते वरची बिल्डिंग खाली आली तर करणार कोण काय? म्हणून आम्हाला ह्यांच्यावर अवलंबून राहायला लागतं, आणि हे लोक काही करत नाहीत. आता संपूर्ण बिल्डिंगमध्ये वाळवी लागलेली आहे, सगळ्या ठिकाणी वाट लागलेली आहे पुरी, आणि तरी हा माणूस काहीही करत नाही. म्हणजे ते वाट बघतायत की काय आमच्या मरणाची, हेच आम्हाला समजत नाही. मला आज जवळपास 68 वर्ष झाली या वाडीमध्ये. पण आजही तुम्ही सगळी कुटुंब ही अवस्था असूनही इथेच राहताय. ही इलाज जागा नाही. सोडून जात नाहीये इलाज त्याच्यासाठी. नाही. इलाज नाही. ज्यांच्याकडे घर नाहीये राहण्याला दुसरीकडे, ती लोक कुठे जाणार? त्याच्या बंगल्यात तर जाऊन राहू शकत नाही. तेवढं जरी काम केलं असं तरी चालेल, येतो आम्ही सगळेच बिराड त्याच्या घरी. आता तेवढंच एक उत्तर राहिलेलं आहे, बाकी विचारायचं आई-वडील या त्याच्याकडे. घरात राहतात, म्हणजे आता राहत नाहीयेत. गेल्या 1 वर्षापासून मी त्यांना शिफ्ट केलं तिकडे. माझं घर पण वरती आहे. तिथे भिंतीतून पाणी वगैरे येतच आहे. आज म्हणजे आता हे म्हणाले जसं 130 वर्ष या चाळीनं झाली. माझ्या वडिलांची आजी या घरात येऊन 100 वर्ष झाली यावर्षी. 1926ला ती लोकं आली होती. आणि आता अशी परिस्थिती आहे की कधीही डोक्यावर पडेल. आणि आई माझी 78 वर्षाची आहे, वडील 84 वर्षाचे आहेत. घरात संडास नाही. बाहेर संडासात जाणं त्यांना अतिशय, म्हणजे खाली बसणंच त्यांना आता पॉसिबल नाहीये. तो सगळा विचार करून मी इथे टॉवरमध्ये त्यांना भाड्याने 42,000 रुपये भाडं मी आज भरते. आवाक्याच्या बाहेर आहे, पण इलाज नाहीये, कारण जगायचं आहे आम्हाला. अशाच ह्याच्यात राहिलो तर काहीच होणार नाही. आणि 13 वर्ष झाली तरी काही होत नाही, ह्याचा अर्थ तिथे 3 वर्षातच तुम्ही काही करू शकत नाही. तुमच्याकडे त्यावेळेला जेव्हा आमचा MOU साईन झाला, 98 ते 99% लोकांनी तिथे सह्या केलेल्या होत्या. हां, त्यावेळेला तुझ्याकडे मेजॉरिटी होतीच, म्हणजे तुला काहीच प्रॉब्लेम नव्हता आमच्या दृष्टीने तरी. ते झालं नाही. मग तो MOU पण अजून चालू कसा राहिला? म्हाडानी काहीच केलं नाही. याचा अर्थ त्याने म्हाडाला पैसे चारलेले आहेत, आणि हे जे सगळे लोकप्रतिनिधी येतात तेही नुसती आश्वासनं देऊन जातात. तेही त्याच्याकडनं पैसेच खातायत. आम्ही काहीच देऊ शकत नाही. जिथून पैसा मिळतो तिथून हे लोक कामं करतात त्याच्या बाजूने. त्यामुळे कळलं ना, त्यामुळे ह्याच्यात आता ह्या पडून नवीन झाल्याशिवाय काही होणार नाही, कारण परत येऊन राहणं इथे शक्य नाही. आता ह्या लोकांना इलाज नाहीये. आम्ही कसं कसं मॅनेज करतोय आम्हाला माहिती.
पण ही अशी अवस्था असेल ना, तर म्हणजे मराठी माणसांनी इथे राहू नये हा सगळा प्लॅन आहे या लोकांचा, असं तर मी स्पष्ट म्हणेन. कारण इथे नवीन जेव्हा होतात तेव्हा सुद्धा जैन लोकांशिवाय कोणाला जागा नाही असं स्पष्ट सांगणाऱ्या गिरगावामध्ये अशा प्रॉपर्टीज होत आहेत की मराठी माणूस तिथे गेल्यानंतर जैन ओनली असं सुद्धा सांगण्याची यांची हिंमत होते. आणि आमची इथे आम्ही एवढी वर्ष राहून वाट बघून 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 फक्त स्वप्न बघायची, फक्त बाकी काहीच नाही. मी झावावाडीतनं बोलतोय. आमचं एकत्र प्रोजेक्ट आहे जगन्नाथ साळी हे. पहिल्यांदी तो मालक दोघांना एकत्र येऊनच नव्हता देत, सेपरेट सेपरेट घेत होता. आणि जगन्नाथ चाळीला आणि जगन्नाथ साळी आणि झाबावाडे हे एकत्र होते, पण तो एकत्र येऊनच देत नव्हता आम्हाला. आणि तो डिवाइड अँड रूल वापरायचा. यांना एक सांगायचा हे लोक रेडी आहेत झाबावाडीतले, आणि याला सांगायचं की हे लोक रेडी आहेत, तुम्ही साईन करा, एमओयू हे करा. पण आम्ही 14 वर्ष त्याला साईन करून सगळं कन्सेंट देऊन पण मोकळं झालं, तरी पण त्यांनी काही केलं नाही. एक सदी वीट रचली नाही की काही नाही केलं. फक्त तो हॅरेसमेंटच्या नावाखाली ज्याला जो अपोज जाईल त्याला जो अपोज जाईल त्याला तो एविक्शन सूट फाईल करतो. मग तो कोणी असून दे, त्याला अपोज जाईल तो, कारण तो त्याच्याकडे दुसरा ऑल्टरनेटिव्ह नाही, काय कामच नाही करत आहे तो. काही एक रिपेरिंगचं पण नाही काम करत आहे, ना कसलं बिल्डिंगचं का. त्याला सांगायला गेलं मेरा काम चालू आहे, मेरा वर्किंग चालू आहे. अरे किती वर्ष वर्किंग करणार तू? वर्किंग किती वर्ष करणार? त्याला काम चालू आहे, वर्किंग कर. एक लिमिट असते, देर इज अ सर्टन लिमिट की माणसाचं काय बियॉन्ड लिमिट तो माणूस हे होतो की बाबा कसं कधी करणार आहे. एकसारखं विचारायला गेलं तर तो सांगतो मेरा काम चालू आहे ना, मैं करेगा बराबर. हेच त्याचे शब्द फक्त. आणि मग एविक्शन जो अपोज जाईल त्याला सांगेल हे असं असं आहे, त्याला शिकवायला जाणार कोण आपण की, तर तो एविक्शन सूट फाईल करतो त्याला. मग आता मला एविक्शन सूट फाईल केलं त्यांनी का, आता मी राहत नाही म्हणून. आज माझे वडील आजारी होते, कॅन्सर पेशंट होते. त्यांना सांगितलेलं, डॉक्टरनी स्वतः सांगितलं यांना इकडून ना काय कॉमन संडासमध्ये नका ठेवू आणि व्हेंटिलेशन वगैरे व्यवस्थित पाहिजे, तर तुम्ही त्याला नीट असं शिफ्ट करा एका जागी. तर आम्ही त्या पद्धतीने, त्यांनी तेवढ्या पिरियडमध्ये मला एविक्शन सूट फाईल केला. हे चांगलं, हे हॅरेसमेंटच आहे ना एक प्रकारची. तो असा मोका बघतो आणि हॅरेसमेंट साठी हे असं एविक्शन सूट फाईल करतो. कोणी माळाच बांधले, कोणी हेच केलंय, कोणी ते. पण रिडेव्हलपमेंटचं नाव काढलं की त्याचा शब्द बंद असतो. मेरा काम चालू आहे, मेरा वर्किंग चालू आहे. अरे कधीपर्यंत हे, कधीपर्यंत चालणार तुझं? आम्ही किती वेळा त्याचा फॉलोअप केला, किती. असं पण नाही की की बाबा तुला येऊन भेटलो नाही की काय नाही, की आज हे गळते ते गळते, संडास नाही. आज ते सगळ्या मला सांगतात, मी एक कमिटीचा मेंबर म्हणून त्या मला सांगतात की बाबा बघ जरा सदावरते की हे गळते, आम्ही बसू शकत नाही. त्यांच्या व्यथा कोण दुसरं करणार? मग आम्ही त्याला सांगायला गेलो तर तो सांगतो आप ही क्यों आता है, उनको तकलीफ होता है वो आना. अरे तकलीफ होता है सब आएगा, तो बोलते सब आना मत, दो जणे आना. असं पण आहे त्याचं. मग दोन्ही बाजूनी जो बोलतोस, असं पण बोलतो तसं पण बोलतो. आणि जो अपोज करणार त्याला एविक्शन सूट आहे. आज 10-15 आमच्या झाबावाडीत एविक्शन सूट त्यांनी फाईल केले अननेसेसरी, काही त्याचं मिनिंगच नाही. पण हॅरेस करायचं, कुठूनही हॅरेस करायचं. पण मी तुम्हाला सगळ्यांना प्रश्न विचारेन, खरं तर जीव मुठीत घेऊन तुम्ही आता इथे सगळी जण राहताय, मग मालक इकडे आला होता? काही मीटिंग्स नाही, वगैरे इथे नाही, झाल्यात? नाही, काहीच नाही. नाही. 14 वर्षामध्ये त्याच्यानंतर त्याचं तोंड आम्ही काळा आहे का गोरा आहे का टकल्या पण झालाय हेही त्याला बघितलेलं नाही आम्ही. सरळ या भाषेत मी सांगते. त्याचा बाप मरायच्या वरून हा मेला असताना तर खूप चांगलं झालं असतं आणि बाप जिवंत राहिला होता. 14 वर्ष इकडे जे वयस्कर लोक होते ते स्वप्न बघता बघता ते गेले वरती. बिचारांनी भाषण पण केलंय ह्या गोष्टीबद्दल. एवढं पर्यंत आहे. त्याला त्याला त्या आता जाऊन दे, तोंडात येते माझं. तो जयस्वाल वगैरे तो कोणाचा आहे? जनतेचा माणूस आहे की मालकाचा माणूस आहे? त्याच्याकडे पैसाच नाही बिल्डिंग बांधायला, त्याला पण फक्त म्हाडा खिलवायला पैसे आहेत. म्हाडा याच्यावरती काय बोलते, किंवा तुम्ही म्हाडाच्या ऑफिस म्हाडा म्हाडा काही बोलत काहीच नाही. करत म्हाडा नाही आमचा आहे की याचं. कोणाचा आहे माहित नाही, ते माहित आज पडत नाही. एवढे वर्ष आम्ही फॉलोअप करतोय म्हाडाला. आज जवळजवळ 25 का 30 लेटर आम्ही म्हाडाला लिहिली, आमच्या वकिलातर्फे पण आम्ही पण लिहिली. पण एका शब्दाने काय हालचाल झालेली नाही. तसंच्या तसं ॲज इट इज जैसे. Even letter पण नाही दिले. झाली. जयस्वाल सारख्या माणसाबरोबर आम्ही किती वेळा बसलो. प्रत्येक वेळी तो आहे ना नुसतं कागद घेतो, काहीतरी लिहितो तिथे आणि सांगतो उद्या होईल म्हणून. प्रत्येक वेळी आज जवळपास 7-8 मिटिंग झाल्या, मोठमोठ्या नेत्यांबरोबर मिटिंग झाल्या. म्हणजे आता प्रश्न असा आहे, विधानसभा सभापती जेव्हा मिटिंगला बसतो त्यांच्याबरोबर, त्यांच्यावर हे लोक जेव्हा आश्वासन देतात आणि ते पाळलं जात नाही, तर विधानसभा अध्यक्ष कामाचा काय? तू काय फायदा त्या माणसाचा? आज आम्ही एवढे दिवस असेच मरतोय ना याच्यामध्ये. मग त्याने करायला नको काय कोणती गोष्ट? 2009ला त्या माणसाने ही जागा घेतली, आज 2026 ह्याच्या नावावर प्रॉपर्टी कार्ड नाही अजून. हा माणूस काय आमचं हे करणार? आम्हाला कुठचं कागद कमी पडला की हे म्हाडावाले हे करतात, मग ह्याला कशा काय परमिशन वगैरे एवढ्या दिल्या?
कसं 33(7) मध्ये याचं पास झालं. कसं एनओसी त्याच्याकडे कॅन्सल होत मेन नाही. पेपर जर नाही, मग त्याला सबस्टिट्यूट दुसरे पेपर चालतात का? मग इकडचा नगरसेवक म्हणा आमदार यांची उत्तर काय आहे? सगळं करून नार्वेकर स्वतःचं आश्वासन दिलं होतं त्या मोठ्या माणसाने करेल पण काही उपयोग नाही. राम केलं मोठेपणा झालं. ते सांगतात फक्त बोलण्याचं भाषा असते, फक्त बोलण्याची भाषा असते. हा माझा मतदारसंघ आहे, मी या मतदारसंघासाठी मी काहीतरी करणार, पण एका शब्दाने बोलत नाही की असं आता मी तुम्हाला हे करतो, आता तुम्हाला सपोर्ट करतो. काही नाही. मागच्या गुढीपाडव्याला हाच राहुल नार्वेकर इकडे वाडीमध्ये आला होता. मी एकेरी बोलतो त्याला, कारण का आमच्यावरची प्रसंग तसा उतरलाय. तो माणूस काय म्हणला गुढीपाडव्याला, झालं पुढच्या गुढीपाडव्याला तुमच्या बिल्डिंग पडलेल्या असतील. इतका खोटं बोलणारा माणूस, आमचा लाज वाटते आम्हाला या माणसाला नेता म्हणायची. मग आता मतदान कसं करावं आम्ही? मी तुम्हाला सगळ्यांना एक प्रश्न विचारते. आता ही सगळी सिच्युएशन ऐकता, म्हणजे घरी आपण म्हणतो की जीव मुठीत घेऊन तुम्ही राहताय, तुम्ही म्हाडाकडे गेलात, तुम्ही मालकाकडे गेलात, तुम्ही नेत्यांकडे गेलात, पण तुम्हाला काही अजून उत्तर मिळत नाहीये. तारीख पे तारीख टाईप आपण बोलूया, ह्याच फक्त गोष्टी होत आहेत. आता तुमचा निर्णय काय, किंवा तुम्ही आता एक कमिटी किंवा एक सगळ्यांनी मिळून काय ठरवलंय? जर का हा बदल घडला नाही तर पुढची स्टेप तुम्ही काही डोक्यामध्ये विचार केलेली आहे का? काय ऍक्शन घेणार? मोर्चा नेऊन बसवणार आहे. हा. दुसरं काही नाही. मी तुमच्या माध्यमातून सरकारला कळवू इच्छितो की आमचं हे तुम्ही ताब्यात घ्या गव्हर्नमेंटनी, आणि आम्हाला सेल्फ डेव्हलपमेंट राईट द्या. डेव्हलपमेंट कारण का हे लोक काय करणार नाहीयेत, आणि आमचा जीव मुठीत घेऊन आम्ही इथे राहतोय. आमच्याकडे दुसरीकडे राहायला पर्याय नाहीये, घर नाहीये आम्हाला दुसरं. आपण रहिवाशांशी संवाद साधला, त्यांची मतं ऐकून घेतली, त्यांच्या प्रतिक्रिया आपण नोंदवल्या. आता आपण जाऊया कमिटीचे जे सेक्रेटरी आहे श्रेयस म्हणून, आपण त्यांच्यासोबत संवाद साधूया. श्रेयस सर, काय सांगाल? मी आतापर्यंत इकडचे जे कुटुंब किंवा रहिवाशी होते त्यांच्याशी, नागरिकांशी संवाद साधला. खरंच दयनीय अशी अवस्था आहे, आणि त्यांच्या बोलण्यात जसं होतं की मालकांपर्यंत ते पोहोचले, अनेक पॉलिटिकल नेत्यांपर्यंत सुद्धा गेले, पण अजूनही काही झालेलं नाही. मला सखोल माहिती थोडी ह्या पूर्ण प्रकल्पाबद्दल तुमच्याकडून जाणून घ्यायची. नेमकं काय आहे हा विषय? कसं आहे की ही जी चाळ आहे, ही चाळ त्यांनी 2013 साली त्यांनी विकत घेतली, 2010 साली. मालकाचं नाव पण मला सांगा. मालकाचं नाव प्रमाण इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, कौशल पुरोहित. तर त्यांनी 9-10 साली ही चाळ विकत घेतली. त्याच्यानंतर 2011 मध्ये वगैरे त्यांनी आमच्याशी रिडेव्हलपमेंट संदर्भात चर्चा सुरू केली. 13 मध्ये आम्ही 99% कन्सेंटनी त्याला 99% मेजॉरिटीने त्याला MOU आणि कन्सेंट साईन करून दिले, विथ अ होप की बाबा आपल्या इकडे डेव्हलपमेंट होईल, चांगल्या बिल्डिंग्स होतील, आपण चाळीतनं बिल्डिंगमध्ये जाऊ. तर या होपने आम्ही कुठलाही वकील वगैरे काहीच केलेलं नव्हतं तेव्हापर्यंत. आम्ही फक्त विश्वासावरती सगळे व्यवहार केले. तर 2014 साली म्हाडामधून त्यांना NOC मिळाली, म्हणजे यू कॅन 2014ला, म्हणजे यू कॅन गो अहेड विथ द डेव्हलपमेंट. ठीक आहे. आता 2014 नंतर आतापर्यंत कुठल्याच प्रकारे काही रिडेव्हलपमेंट झालेलं नाही. म्हणजे 2014 आणि याचं 2026 काहीच रिडेव्हलपमेंट कुठलीच स्टेप आतापर्यंत त्यांनी घेतलेली नाही. आता 22 पर्यंत आम्ही फक्त फॉलोअप करत होतो कॉमन मॅन म्हणून, की बाबा काय चाललंय, कसं चाललंय वगैरे येते. तर 22 मध्ये त्यांनी पहिल्यांदा आम्हाला लिगल नोटिसेस दिल्या. त्या लिगल नोटिसेसमध्ये त्यांनी असं म्हटलं की आम्ही आमच्या घरामध्ये काही स्ट्रक्चरल चेंजेस केले आहेत, जे खूप सरप्रायझिंग होतं. म्हणजे आम्ही जसे या अवस्थेत राहतोय तसेच याच अवस्थेत आम्ही वर्षानुवर्ष राहतोय, त्यामुळे आम्ही काही चेंजेस करायचा प्रश्नच येत नाही. तर त्या अनुषंगाने आम्ही पहिल्यांदा विधानसभा अध्यक्षांकडे गेलो आणि आम्ही म्हटलं की बाबा एवढे वर्ष पुनर्विकास तर होतच नाहीये, पण आता हे लिगल नोटिसेस पण यायला लागले. तर तेव्हापासूनची ही सुरुवात झाली चर्चा करायची. तर विधानसभा अध्यक्षांनी त्यांना 6 महिन्याची मुदत दिली. पुन्हा 6 महिन्यात काही झालं नाही. मग आम्ही अजून एक मीटिंग घेतली. त्या मीटिंगमध्ये पुन्हा एकदा मुदत दिली गेली. त्याचबरोबर म्हाडाच्या अधिकाऱ्यांना सांगण्यात आलं की जर ह्यांनी कुठली याच्यावरती ॲक्शन घेतलं नाही तर त्याच्यावरती गंभीर कारवाई करा, त्याच्या NOCs कॅन्सल करा. ठीक आहे. इथपर्यंत विधानसभा अध्यक्षांनी सांगितलं, पण त्याच्यावर कुठलीही कारवाई झाली नाही. मग 2023 मध्ये त्यांनी आमच्यासमोर एक नवा MOU आणला. ठीक आहे. त्या MOU मध्ये त्यांनी म्हटलं की आता मी हा प्रोजेक्ट 33-9 मध्ये करतोय, म्हणजे क्लस्टर डेव्हलपमेंट करतोय. म्हणजे जो विकासक आज 33-7चा म्हणजे सिंगल बिल्डिंग करू शकला नाही, त्याने आमच्यासमोर 33-9चा प्रपोजल टाकलं. तर आम्ही म्हटलं ठीक आहे, विचार करायला हरकत नाही, बोलायला हरकत नाही. आम्ही बोलणी केली. त्याच्यामध्ये आम्हाला त्यांनी अवघेच 450 स्क्वेअर फीट प्रपोज केलेली.
सुरुवातीला किती त्यांनी प्रपोज केले सुरुवातीला होते? 405 केलेले, 405. 33-7 मध्ये 405 केलेले. जेव्हा क्लस्टर डेव्हलपमेंट मध्ये अधिकाराने आम्हाला 583 स्क्वेअर फीट मिळायला पाहिजे. पण जेव्हा 2011 किंवा 12 मध्ये जेव्हा पहिले रिडेव्हलपमेंटसाठी तुम्ही एनओसी साईन करून दिल्या आणि कडून सुद्धा उत्तर आलं की तुम्ही करू शकता ही सगळी काही रिडेव्हलपमेंट, तेव्हा काय सांगण्यात आलं होतं की तुम्हाला इथून ट्रान्झिट कॅम्प मध्ये शिफ्ट करणार किंवा इकडे रिडेव्हलपमेंट भाडं कशा देणार. प्रकारे होणार? भाडं देणार असं म्हटलेलं, भाडं देणार असं भाडं सांगितलं देणार होतं. असं म्हटले. आणि मग 17,000 रुपये भाडं आणि 2 लाख रुपये कॉर्पस फंड हे प्रॉमिस केलेलं होतं पण त्यावेळेला. त्याचं काही लेटर वगैरे सगळं तुमचं हा एमओयू आम्ही साईन केलेला, त्याच्यामध्ये सगळं नमूद आहे. हा. आता त्या बेसवरती त्यांना एनओसी वगैरे दिलेल्या होत्या. आता हे नवीन प्रपोजल जे आलं ते आता बेसिकली 2023 मध्ये त्यांनी आम्हाला दिलं, तर त्याच्यावरती आम्ही खूप नेगोशिएट करायचा प्रयत्न केला. नंतर चाळकऱ्यांनी मिळून सगळ्यांनी ठरवलं की बाबा समथिंग इज बेटर दॅन नथिंग, आपण पुढे जाऊया, म्हणजे आपण ऍटलिस्ट या पडक्या चाळींमधनं एक चांगल्या बिल्डिंगमध्ये जाऊ. तर त्या अनुषंगाने आम्ही सगळे ॲग्री झालो. आम्ही फक्त एकच कंडिशन त्याच्या पुढे ठेवली की या एमओयू मध्ये तू एकच क्लॉज ऍड कर की आम्ही सही केल्यानंतर पुढच्या 9 ते 10 महिन्यामध्ये तू डेव्हलपमेंट सुरू करणार, विच वॉज अ व्हेरी फेअर क्लॉज. कारण आम्हाला मागे अनुभव होता की 10 वर्ष काहीच झालं नव्हतं. त्यामुळे आम्ही म्हटलं की हा क्लॉज तू त्याच्यात ऍड कर आणि जर तू 9 महिन्यात नाही सुरू करू शकलास तर हा एमओयू रिनेगोशिएट होईल. आम्ही त्याच्या पुढे हा क्लॉज ठेवला. तर त्यांनी तो 3-4 मीटिंग आम्ही करून पण त्यांनी तो क्लॉज ऍक्सेप्ट केला नाही. त्यांचं म्हणणं काय होतं? त्यांचं म्हणणं होतं ऐसा नाही डाल सकते, हे टाकू शकत नाही कारण सरकारचे नियम बदलतात, अनफोर्सिन सर्कमस्टन्सीज येतात, जे फक्त आमच्या विकासकाच्या बाबतीतच येतात. कारण एवढ्या आमच्या बाजूला आता एवढे बिल्डिंग तयार झाले ते आमच्या मागणं येऊन तयार झाले, फक्त आमच्या मालकालाच अनफोर्सिन सर्कमस्टन्सीज येतात. पण जर का आता ह्या स्थितीमध्ये कोणाची जीवितहानी झाली किंवा कोणावरती काही अतिप्रसंग घडला किंवा आपण एक बोलतो जीवितहानी किंवा काही आता पडणं झडणं सगळं चालू आहे, मग ह्या वेळेला जबाबदार कोण घेणार? जबाबदार 100% म्हाडा आहे. कारण मी असं म्हणेन की म्हाडाच्या संरक्षणामध्ये आमचा विकासक आज एवढ्या गोष्टी करू शकलाय. तुम्ही म्हाडाशी जेव्हा संपर्क साधला किंवा त्यांच्याकडे अधिकाऱ्यांकडे जेव्हा गेलात तेव्हा त्यांनी उत्तर काय दिली तुम्हाला ह्याबद्दल? म्हाडा प्रत्येक वेळेला फक्त अश्युरन्सेस देते की आम्ही करू. म्हाडाचे चीफ ऑफिसर मिलिंद शंभरकर आहेत, त्यांनी मला ऑफ द रेकॉर्ड हे सांगितलेलं आहे की या माणसाकडे पैसा नाही. म्हणजे या सगळ्या गोष्टी त्यांना ऍक्सेप्ट आहेत, पण कुठल्या दबावाखाली किंवा काय असं अशा गोष्टी आहेत म्हणजे म्हणतात ना की असे काय फेवर्स एक्सचेंज होतात की ज्याच्यामुळे ही कारवाई केली जात नाही. त्यामुळे न्याय व्यवस्थेकडे किंवा कोर्टाकडे तुम्ही गेलेला आहात आणि केस दाखल वगैरे केलेली आहे का ह्याबद्दल? हा, आम्ही हायकोर्टात एक रिट पिटिशन फाईल केली आहे. त्याच्यामध्ये आम्ही कोर्टाकडे ही मागणी केली आहे की आमचा जो मालक आहे आणि विथ फॅक्ट्स आणि एव्हिडन्सेस आम्ही सगळं कोर्ट एक्झिबिट्स तसे लावलेले आहेत. त्याची फायनान्शियल म्हणजे मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्समधनं आम्ही त्याचा फायनान्शियल रेकॉर्ड पण काढलाय, ज्याच्यामध्ये 1.5 करोडचा अवघा त्याचा नफा आहे आणि पुढे समोर त्याच्या 40 कोटीचा हे आहे, लायबिलिटीज आहेत. तर अशी फायनान्शियल सिच्युएशन असताना एवढा मोठा प्रोजेक्ट तो करू शकत नाही. त्यामुळे आम्ही कोर्टामध्ये हे सांगितलंय की फायनान्शियली ॲडमिनिस्ट्रेटिव्हली हा माणूस एवढा मोठा प्रोजेक्ट करायला केपेबल नाही. याचा ट्रॅक रेकॉर्ड आहे की यांनी मागचे 13 वर्ष 14 वर्ष कुठलंही डेव्हलपमेंट केलेलं नाही. ठीक आहे. आणि म्हणून आम्ही कोर्टाकडे हे अपील केलंय की कायद्यामध्ये तशी प्रावधानं आहेत की म्हाडा आमची लँड टेक ओव्हर करून म्हाडा आमचं रिडेव्हलपमेंट करून देऊ शकते. म्हणजे काही लोकांना असं वाटतं की बाबा याचा डेव्हलपर लावायचा आहे, अशा बऱ्याच ठिकाणी चर्चा असतात. आम्ही तर म्हणतोय आम्हाला डेव्हलपरच नको. आमचं म्हणणं आहे की ते आपापसात वादच नको की अरे सदावर्तेंनी एक डेव्हलपर आणलाय, मुरकुट्यांनी एक डेव्हलपर आणलाय, हा प्रकारच नको. आमचं म्हणणं आहे की म्हाडानी आमची प्रॉपर्टी टेक ओव्हर करावी आणि म्हाडानी इकडे पुनर्विकास करावा. हे आमचं स्पष्ट मागणं आहे त्याच्यामध्ये, आणि त्याच्यामध्ये कायद्यामध्ये तशी प्रावधानं पण आहेत. आता केसचं स्टेटस असं आहे की आमच्या मालकाला खूप कॉन्फिडन्स होता की ही केस डिसमिस होऊन जाईल, कारण मी लँडलॉर्ड आहे म्हटल्यानंतर मी माझ्या लँडमध्ये काही करू शकतो, असा त्याचा एक खूप मोठा गैरसमज होता. जजनी दोन्ही बाजू ऐकल्या आहेत. जजनी सांगितले आहेत मला टेनंटची बाजू सखोलरित्या ऐकायला लागेल आणि म्हणून मी हे मॅटर ॲडमिट करून घेतोय. तर कोर्टाने आमचं मॅटर ॲडमिट केलंय. नेक्स्ट हिअरिंगला ते मॅटर ह्याच्यावरती जाईल, आर्ग्युमेंट स्टेजवर जाईल, ज्याच्यामध्ये आम्ही त्याच्यावरती जे काय पॉईंट्स आम्ही त्याच्यामध्ये आखलेत, म्हणजे आता 14 वर्षाचा डिले मी किंवा एनओसी कॅन्सल असंच नाही म्हणत आहे. MRTP ऍक्ट सेक्शन 48 MRTP ऍक्टमध्ये जर एनओसी मिळाल्यानंतर 3 वर्ष कुठलंही रिडेव्हलपमेंट झालं नाही तर ती एनओसी विल एक्झॉस्ट इन इट सेल्फ, असा तो कायदा आहे.
तो कायदा असून पण मागचे 9 वर्ष म्हाडावाले ते लेटर काढत नाहीयेत. म्हणजे मी हे जे म्हणतोय हे इमोशनली नाही म्हणत आहे. मी कायद्यांचा आधार घेऊन कायद्यावरती बोलतोय. एवढं करून पण ते त्याच्यावरती ऍक्शन घेत नाहीये. म्हणजे आता तुमचं जे पूर्णपणे आहे लक्ष ते न्यायव्यवस्थेकडे आहे. तुम्ही न्यायव्यवस्थेकडे कोर्टामध्ये आता तुम्ही गेलेला आहात आणि ही केस सगळी चालू आहे बरोबर. आणि तिथून न्याय मिळावा ही तुमची मागणी आहे. न्याय तर कोर्टातनं मिळेलच, त्याच्याबद्दल काय हेच नाही. आम्ही कुठलीही गोष्ट ताणून धरायला इकडे नाही आहोत. त्याचबरोबर आम्ही इतर संस्थांना, इतर पॉलिटिकल लीडर्सना, उदाहरणार्थ आता आम्ही आदित्यजी ठाकरेंबरोबर हा प्रश्न सोडवायचा प्रयत्न करतोय. म्हणजे आउट ऑफ ऑल द पॉलिटिशियन्स आतापर्यंत आम्ही ज्यांना ज्यांना भेटलोय, यांचं एक काय आवडतं ते स्वतः आमच्याबरोबर काम करतायत. म्हणजे आज जेव्हा आम्ही एक लेटर टाकतो तर त्याला एक कव्हरिंग लेटर ते टाकतायत. म्हणजे ते एफर्ट्स टाकताना दिसतायत. त्यांनी कुठलीही गोष्ट प्रॉमिस केली नाहीये, पण ते एफर्ट्स टाकताना ऍक्च्युली दिसतायत. आमचं म्हणणं एवढंच आहे, आता हा एक डेडलॉक झालेला आहे की आम्ही कोर्टात गेलोय, तो गोष्ट करायला रेडी नाहीये. हा एक डेडलॉक झालेला आहे. हा डेडलॉक सोडवण्याकरता आम्ही इन द कोर्ट आणि आउट ऑफ द कोर्ट सगळे एफर्ट्स करणार आहोत. आउट ऑफ द कोर्ट म्हणजे तुमच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचा प्रयत्न करू. आज संजीव जयस्वाल कदाचित माझा इंटरव्ह्यू बघतील, त्यांना कुठेतरी शरम वाटेल की बाबा आज टेनंट्स या लेवलला पोहोचले आहेत की मीडियामध्ये जाऊन इंटरव्ह्यू देत आहेत. तर आणि विशेष म्हणजे काय, जयस्वालांचं मी तुम्हाला एक सांगेन, याच माणसानी 9 मे 2025 रोजी सभापती महोदयांच्या दालनेमध्ये एक मीटिंग झाली होती. त्या मीटिंगमध्ये त्यांनी ऑन रेकॉर्ड घेतलेल्या गोष्टी आहेत. ऑन रेकॉर्ड घेतलेल्या गोष्टींपैकी मी तुम्हाला सांगतो, त्यांना परत एक संधी दिलेली होती. सांगितलेलं होतं की पुढच्या 9-10 महिन्यात जर तुझं रिडेव्हलपमेंट सुरू नाही झालं तर तुझ्या विरुद्ध FIR होईल. एवढं ठळक, आणि हे म्हाडाच्या मिनिट्समध्ये. म्हणजे मी असंच ओपनली बोलत नाहीये. मी कुठलेही ॲलिगेशन किंवा कुठलीही गोष्ट अशी म्हणजे म्हणतात ना हवेत बोलत नाहीये. FIR घेण्यात येईल असं क्लिअर कट सांगितलेलं होतं. दुसरं त्यांनी म्हटलेलं तुझ्या सगळ्या NOCs कॅन्सल होतील, आणि तिसरं त्यांनी म्हटलेलं तुला तुझ्या प्रोजेक्टवरनं वॉकआउट व्हायला लागेल आणि म्हाडा ही प्रॉपर्टी टेक ओव्हर करेल. एवढं स्पष्ट भाषेत मॅडम सगळ्या गोष्टी त्यांनी सांगितलेल्या होत्या. दुसरी एक गोष्ट त्यांनी स्वतः विचारलेलं होतं आमच्या बिल्डरला किंवा मालकाला की 450 तू एवढे कमी का देतोयस? तर तेव्हा त्यांनी सांगितलेलं टेनंट डेन्सिटी आहे म्हणून मी कमी देतोय. तर त्यावेळेला जयस्वालने त्यांच्याकडनं एक टेक्निकल रिपोर्ट मागितलेला, ज्याची कॉपी आम्ही पण रिक्वेस्ट केलेली. ती कॉपी आज वर्ष झालं आम्हाला आजपर्यंत मिळालेली नाही. म्हणजे सांगायचं तात्पर्य हेच आहे की म्हाडाची कदाचित चिंता ही आहे की आज जर समजा जगन्नाथ चाळीला न्याय दिला तर कदाचित जे आज हजारोनी असे आमच्यासारखे ज्यांचे प्रश्न आहेत ते सगळे प्रश्न सोडवावे लागतील. ही कुठेतरी म्हाडाची अडचण आहे. त्यामुळे म्हाडा आज कुठल्याही प्रकारे ऍक्शन घेऊ शकत नाही. याच्यामध्ये चोर करणारा तर चोरी करतोच, चोरीचं आहे तो चोर करतोच, पण त्याला संरक्षण देणारे जर पोलीस असतील तर मग या सिस्टम मध्ये आपण राहणं कठीण आहे हो मॅडम. इव्हन मी रहिवाशांशी बोलताना ऐकलं होतं की जर कोणी त्यांच्याकडे गेले मालकाकडे तर त्यांच्यावरती सुद्धा उलट केस फाईल केली जाते. Definitely. तुम्ही त्यांच्या विरुद्ध शब्द, आता मी एवढ्या ताटमानेनी तुमच्या समोर बोलतोय किंवा ही मंडळी उभी आहेत म्हणजे काय, आम्ही तसं आमच्या विरुद्ध आमच्या एक फायनान्शियल आम्ही एक बॅकअप हे करायचा प्रयत्न केलाय. नंतर माझी स्वतःची जी जागा आहे ती माझ्या वडिलांच्या नावानी आहे. म्हणजे कुठल्याही प्रकारे माझ्यावरती ऍक्शन घेऊ शकत नाही म्हणून मी एवढं ठामपणे बोलतोय. पण आज समजा सदावर्तींसारखी मंडळी आहे ज्यांच्यावरती एविक्शन सूट टाकलं, का टाकलं तर बाबा सही करत नाही म्हणून टाकलं. तर या गोष्टीला काहीच अर्थ नाही ना. आज जर या माध्यमातून तुम्हाला काही सांगायचं असेल, आपण बोलतो की काय मागण्या किंवा काही सरकारपर्यंत किंवा मालकांपर्यंत किंवा कोर्टापर्यंत काही जर सांगायचं असेल, काही बोलायचं असेल तर काय असेल? मी एवढंच म्हणेन की आज म्हाडाने जी गोष्ट 7 वर्षापूर्वी करायला पाहिजे होती ती आज करावी. आज तुम्ही ती NOC कॅन्सल करत नाही आहात किंवा तुम्ही मालकाविरुद्ध कारवाई करत नाही आहात. तुम्ही आमच्या चाळीचं रिपेअरिंगही करत नाही आहात. आम्ही अतिशय वाईट अवस्थेत राहतोय. जर उद्या या चाळींमध्ये कुठलाही प्रसंग घडला तर त्या प्रसंगाचे सर्वस्वी म्हाडा रिस्पॉन्सिबल असेल आणि हे शासन रिस्पॉन्सिबल असेल, कारण आपण फक्त कायदे बनवतोय आणि त्याचं मार्केटिंग करतोय, पण त्या कायद्याची अंमलबजावणी कुठेच होत नाही. मंडळी आपण बघू शकतो की गिरगाव हा तो गिरगाव जिथे आपण संस्कृती, ऐतिहासिक वारसा जपला जातो असं म्हणतो आणि या इकडच्या गिरगावच्या चाळी म्हणजे ही आपली महाराष्ट्राची शान आपण समजतो. पण ह्याच चाळींची ही अशी दयनीय अवस्था आपल्याला दिसते. इकडच्या रहिवाशांची मतं आपण ऐकली, त्यांच्या प्रतिक्रिया, त्यांच्या समस्या आपण बघितल्या. गेली अनेक वर्ष ह्या न्यायासाठी ते लढतायत आणि ही लढाई त्यांची अजूनही अशीच पुढे चालू राहणार आहे. तुम्हाला सुद्धा हे सगळ्यावरती तुमचं मत काय आहे आणि हा बदल घडावा किंवा ह्याबद्दल काही वाटत
वाटत असेल तर नक्की आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा. अशाच मुलाखतींसोबत पुन्हा भेटत राहूया. तोपर्यंत मी माधवी वाडकर, नवराष्ट्र मुंबई, कॅमेरामॅन महेश सोबत. धन्यवाद.